सध्या संगमनेर तालुक्यामध्ये फार मोठमोठाले वादविवाद चालू आहेत आणि वादाचं कारण असं आहे की भोजापूर धरण कोणी बांधलं, भोजापूर धरण कोणी बांधलं, भोजापूर धरणाचं श्रेय हे अमोल खताळ का हे आपले बाळासाहेब थोरात यांना द्यायचं. कोण म्हणते अमोल खताळ यांनीच ते बांधलं आणि काही म्हणतात ते हा जो प्रश्न आहे तो बाळासाहेब थोरात यांनी ते 40 वर्षामध्ये केलं. परंतु हे दोन्ही मुद्दे चुकीचे आहेत. कारण हे धरण हे कधी बांधलं हे लोकांना अद्यापपर्यंत माहीत नाही. त्याचा इतिहासही माहीत नाही आहे. तर 1971ला भारत आणि बांगलादेशचं युद्ध झाल्यानंतर 1972ला मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं जी धरणं बांधायची त्या संदर्भामध्ये काही विचार सुरू केले आणि त्यावेळेस एक मुख्यमंत्री आपले वसंतराव नाईक होते आणि पाटबंधारे मंत्री त्यावेळेचेच आपले भिकाजी जिजाबा खताळ हे होते. आणि मग हे भोजापूर धरण हे हे म्हाळुंगी नदीच्या वर सिन्नरजवळ नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असलेलं हे धरण म्हणजे आणि हे धरण चासजवळ आहे, म्हणजे चास गावाजवळ असून म्हाळुंगी नदी आणि प्रवरा नदी यांचा एक संगमनेरला झालेला आहे त्याच्यावर. तर ते हे धरण भोजापूर धरण त्याचं नाव असं ठेवलं की आता हे तर सांगितलं चासजवळ आहे, तर त्याची जी जागा निश्चित केली गेली त्यानंतर त्याचं नाव ठेवलं भोजापूर धरण, भोजापूर डॅम. आणि त्याचं लोकेशन हे सांगितलं की चास गावाजवळ सिन्नर. आणि त्याचं एक ओपनिंग कधी केलं ते सुरू म्हणजे झालं ते कधी झालं तर 1972 साली, की ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस हे धरण सुरू झालं. आता हे धरण सुरू झाल्यानंतर हे धरण गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या मालकीचं असून हे B.J. खताळ यांच्या काळामध्ये बांधलं गेलं. म्हणजे भिकाजी जिजाबा खताळ यांच्या काळामध्ये हे धरण बांधले गेलं. आणि या धरणाचं जे टाईप आहे तो अर्थफिल आहे आणि हे धरण म्हाळुंगी नदीवर बांधलेलं आहे. त्याची उंची 106.3 फूट आहे, म्हणजे 32.41 मीटर. आणि त्याची लांबी आहे 733 मीटर, म्हणजे 2405 फूट. आणि त्या डॅममध्ये म्हणजे किती पाणी बसतं तर 449 किमी 3 म्हणजे 108 क्युबिक मिली MI. आणि हे त्याची जी टोटल कॅपॅसिटी आहे त्याची ती 10,700 kmi म्हणजे घन आहे आणि 2,600 CUM आहे त्याची. आणि सरफेस एरिया त्याचा जो आहे ते 3,352 km वर्ग आणि 1292 स्क्वेअर MI म्हणजे असा त्याचा एक वर्ग आहे. तर हे जे धरण बांधलेलं आहे हे B.J. खताळ म्हणजे वसंतराव नाईकाच्या काळामध्ये. त्यानंतर 1975-72 नंतर शंकरराव चव्हाणही मुख्यमंत्री झाले नंतर. आणि त्यानंतर बाळासाहेब विखे आणि हे भिकाजी जिजाबा खताळ हे पाटबंधारे मंत्री. आणि त्यानंतर हे खासदार आपले विखे पाटील म्हणजे बाळासाहेब विखे पाटील हे जे होते त्यावेळेस हे थोरात किंवा हे बाकीचे जे लोक होते हे कुठे कार्यरत नव्हते त्या काळामध्ये. 75ला नंतर आणीबाणी सुरू केली त्या काळामध्ये. नंतर हे शंकरराव चव्हाण 73 नंतर मुख्यमंत्री झाले, म्हणजे निवडणुका 72-71 झाल्यानंतर. तर ही अशी याची एक माहिती आहे आणि ही बेसिक आहे. त्यामुळं हा वाद घालणं म्हणजे काय बरोबर नाही. आता नंतरचा प्रश्न सांगतो. हे धरण तर बांधलं, पण भोजापूर धरण लाभ क्षेत्रात समाधानकारक यावर्षी पाऊस झाला, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालं. हे धरण दरवेळेसच ओव्हरफ्लो होत होतं, परंतु या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नव्हतं.
पण यंदा ओव्हरफ्लोचं पाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून तब्बल 40 वर्षानंतर नान्नज दुमाला शिवारात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावेळी आनंद व्यक्त केला. आता संगमनेर तालुक्यातील तळेगाव, निमोण, पळसखेडं, निमोण, पिंपळं, सोनेवाडी, करळ, सोनोशी, नान्नज दुमाला, धनगरवाडा, तिगाव माथा या दुष्काळी गावाचं जे भवितव्य आहे त्या ध्वजापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धरण हे कसं झालं? कारण हे आमदार खताळ जे आहेत, म्हणजे आताचे जे खताळ, पूर्वीचे खताळ भिकाजी बाबा खताळ नाही, आताचे खताळ. तर आताचे जे खताळ म्हणजे आमदार आहेत, त्यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला. काय केलं? कारण त्यानंतर जबाबदारी स्वीकारल्यानंतर ह्या विखे पाटलांनी भोजापूर चारी जलसंधारण विभागाकडून काढून जलसंपदा विभागाकडे वर्ग केली. म्हणजे ती चारी कोणाच्या ताब्यात होती? तर ती चारी होती जलसंधारण विभागाकडं. मग त्यांनी ते मंत्री असताना ती त्यांच्या खात्याकडे त्यांनी ती वर्ग करून घेतली ह्या विखे पाटलांनी. आणि मग या पूरचारीचं जे काम आहे ते अपूर्ण राहिलेलं जे काम आहे ते तात्काळ पूर्ण करा असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. आणि मग ते काम सुरू झालं. आमदार खताळ यांनी मागणी लावून धरली आणि ते काम सुरू झालं. आता या पूरचारीला पाणी यावं म्हणून या परिसराचे जे शेतकरी नेते होते आणि पूरचारीचे अभ्यासक किसन चत्तर यांनी सातत्याने जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करा. म्हणजे हे धरणाचं काम होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम कोणी केलं? तर हे किसन चत्तर यांनी. म्हणजे त्यांचे यामध्ये फार मोठं योगदान आहे. तर यामध्ये या खताळांचा सहभाग असा आहे आमदार खताळाचा, त्यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्या समवेत सोनुशी येथील गीते वस्तीजवळ समक्ष जाऊन पाहणी केली आणि उर्वरित जे पूरचारीचं काम होतं, म्हणजे ते तिथं दगड किंवा झाडं झुडपं सगळे वाढले होते, ते काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. आणि त्यानुसार या पूरचारीचं अपूर्ण राहिलेलं काम सुरू झालं आणि अजूनही चालूच आहे ते. चालू वर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलं. त्यामुळं हे पाणी कुठल्याही परिस्थितीत नान्नज दुमाला धनगरवाड्यापर्यंत पोहोचायचं आहे असा निश्चय करून आमदार खताळ व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत थेट भोजापूर धरणावरून पूरचारीची पाहणी करून अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी, तत्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर हे भोजापूर पूरचारीला नाशिक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी जे होते ते त्यांनी दुर्लक्ष केलं. अनेक ठिकाणी त्याला गळती लागली. आता ती गळती लवकरात लवकर थांबवावी आणि योग्य नियमानुसार पाणी सोडावं अशी मागणी शेतकरी आता धरू लागले. परंतु या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा विसर्ग वाढवण्याऐवजी तो कमी केला. याचा जाब जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण विचारणार आहे असे किसन चत्तर, शेतकरी नेते व भोजापूर पूरचारीचे अभ्यासक असे यांनी व्यक्त केला. तसंच याचा जाब जरी विचारलेला असला तरीही संगमनेरच्या हक्काचं पाणी तुम्हाला द्यावंच लागेल अशा सूचना ह्या खताळ पाटलांनी दिल्या. आणि अखेर भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचं पाणी नान्नज दुमाला शिवारामध्ये दाखल झालं आणि पूरचारीला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील व आमदार खताळ यांनीच आम्हाला पाणी मिळवून देण्याच्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे ही शेतकऱ्यांची त्यामधली एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं. अर्थात हे काम BJ खताळ पाटलांनी धरण बांधलं, परंतु अडकलं कुठं होतं? तर चारीच्या ह्याच्यात. आणि ही चारी जी पूरचारी ती होतच नव्हती. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक अधिकारी हे करत होते आणि हे खातं होतं जलसंपदा विभागाकडं नव्हतं, हे पाटबंधारे विभागाकडं नव्हतं, ते दुसरीकडचं होतं. म्हणून जेव्हा या अधिकाऱ्यांनी हे खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जलसंपदा विभागाकडे वर्ग केलं, त्यानंतर त्यासाठी लगेच निधी मंजूर करून ह्या कामाचं सुरुवात त्यांनी केली. आणि ही चारी सुरू करून एकंदरीत ह्या आमदार खताळ यांनी मागणी केली आणि त्यांच्यापेक्षा आमदार खताळापेक्षाही सर्वात महत्त्व म्हणजे हे किसन चत्तर आणि शेतकरी यांचंही यामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे. की कारण लहान मुलाला आई रडल्याशिवाय दूध पाजत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
त्यामुळं हे किसन सत्तर यांचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं अभिनंदन आहे, कारण त्यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न जो तळेगाव वगैरे त्या भागातील जो प्रश्न आहे तो ह्या पूरचारीच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न केला, ओरड गोठवली, त्याचा अभ्यास केला, कशा पद्धतीने पाणी येईल म्हणजे. आणि मग ह्या शेतकऱ्यामध्ये खूप समाधान व्यक्त केलं. म्हणजे 40 वर्षानंतर नाही, हे जवळजवळ पहिले 1972ला धरण झालं. हे 1972 ते म्हणजे ते 30 वर्ष आणि हे 20-55 वर्षांनी हे पाणी आलेलं आहे. 40 वर्षांनी नाही आलं, कारण धरण बांधलं 72 साली आणि पाणी आलं 2025ला. मग हे 25 वर्ष आणि ते 30 वर्ष, 55 वर्षांनी साधारण हा प्रश्न हे नवीन आमदार आले खताळ हे आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पूरचारीचं काम केलं. आणि धरण मात्र भिकाजी जिजाबा खताळ म्हणजे पहिले जे आमदार होते यामधले, तर त्यांनी ते बांधलेलं आहे. म्हणजे त्यांच्या काळात ते बांधलेलं गेलेलं आहे. हा यामधला महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये कुणीही आणि काहीही आमच्याच आमदारांनी केलं, तुमच्याच मंत्र्यांनी केलं वगैरे काही न बोलता, हे त्याच्यामध्ये फक्त 3च लोक आहेत. एक महत्त्वाचं, धरण बांधलं भिकाजी जिजाबा खताळ यांच्या काळामध्ये 1972ला. त्यानंतर ते काम तसंच रखडत गेलं होतं. त्यानंतर हे किसन सत्तर हे शेतकरी नेते यांनी आवाज उठवला. त्यानंतर आता जे तरुण तडफदार जे आमदार आलेले आहेत, हे खताळ, अमोल खताळ यांनी एक त्या संदर्भामध्ये आग्रह धरला कुणाकडं, जलसंपदा मंत्री. आणि त्याच्यामध्ये ज्या कायदेशीर त्रुटी होत्या की हा भाग यांच्याकडे द्यायचा, तो त्यांच्या ह्या खात्याकडून त्या खात्याकडे ते वर्ग करण्याचं काम केलं. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये महत्त्वाचं योगदान या तिघांचंच आहे असं स्पष्ट म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये किसन सत्तर, आमदार खताळ आणि हे आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. या व्यतिरिक्त काही लोक म्हणत असले की हे बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेब नंतर आले. बाळासाहेब 1985ला विधानसभेला उभे राहिले आणि त्यानंतर 1978-80ला भाऊसाहेब थोरात होते, ते फक्त 1000 मतांनी निवडून आले होते. आणि त्यावेळेस खताळांनी हे भिकाजी जिजाबा खताळ हे पराभूत झाले होते. म्हणजे हा एक घटना जो आहे ती एक लक्षात घ्या. आणि हे बाळासाहेब अपक्ष म्हणून 1985ला निर्माण झाले. म्हणजे धरण झाल्यानंतर साधारण 15 वर्षांनी हे बाळासाहेब राजकारणामध्ये आलेले आहेत, आहे ना. म्हणजे हे सर्व लक्षात घेऊनच योग्य करायचं. आणि जर समजा त्यावेळेस जर आपल्याला जर पूर्ण माहिती नसेल याची, तर निष्कारण वादविवाद करण्यामध्येच काही हरकत नाही आहे. आणि काही हे पत्रकार चॅनलवाले हे तुम्हाला काय झालं कुठं कसं केलं हे काही त्यांना समजत नाही, कोणी केलं काय केलं. तर ही जी माहिती ही फायनल माहिती आहे. आणि याच्या व्यतिरिक्त यावर कोणीही आमच्या आमदारांनी केलं ना, आमच्या खासदारांनी केलं ना, आमच्या मंत्र्यांनी केलं, पुढाऱ्यांनी केलं, असे वादविवाद करू नयेत. आणि जी सत्यता आहे ती सत्यता कधीही लपून राहत नाही. कोंबडं झाकलं तरी काही सूर्य उगवायचा राहत नाही. म्हणून यामध्ये कुणाचा सहभाग आहे हे स्पष्ट सांगितलं. आणि ज्यांचा सहभाग आहे त्यांचा सहभाग आहे, बाकीच्या लोकांचा यामध्ये कोणताही सहभाग नाही, हे यामधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि शेवटी शेतकऱ्यांचा आनंद, शेतकऱ्यांसाठी जे आमदार, मंत्री किंवा खुद्द शेतकरी हे जे म्हणजे काम करतात, हे त्यांना ते पाणी मिळावं ही अपेक्षा आहे. आता ही भोजापूर धरणाची जी पूरचारी आहे ही अधिक मोठी होऊन हे किंवा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भोजापूर धरणाची उंची वाढवावी, एक महत्त्वाचा मुद्दा. आणि ही पूरचारी ही शेवटपर्यंत अधिक लांबपर्यंत जावी, पाणी सर्व भागात फिरवावं अशी एक व्यवस्था करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण धरणाची उंची वाढली तरी हे पाणी जास्तीत जास्त त्यामध्ये साठवणूक होईल आणि ह्या पूरचारीला कायमस्वरूपी पाणी येईल. ही एक व्यवस्था करणं आता हा पुढचा आपल्या लढ्याचा भाग आहे. ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आणि साधारण तालुक्याचे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वत्र एक व्यवस्था करत असतो, माहिती देत असतो. म्हणजे तेच असं काही नागपूरची माहिती असते, कोल्हापूरची देतो, संगमनेर असो किंवा तुमचं सिन्नर असो कुठले. तर हा जो प्रश्न आहे
तो निपक्षपातीप्रमाणे एक चॅनल म्हणून आम्ही सांगत असतो. तर आमचं हे ए-टी-एम वर्ल्ड चॅनल, या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंट लिहा. महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट लिहा आणि कॉमेंट करून